नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता सर्व रेशन कार्ड धारकांच्या खात्यात धान्याऐवजी आता पैसे इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे जमा झालेले आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता. लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कोणत्या खात्यामध्ये रेशन कार्डचे तुमचे पैसे जे की तुम्हाला मिळालेले आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. सर्वात पहिले आपण जे इथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं सुरू करून घेऊया. तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण आता सुरू केलेली आहे. सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे किंवा तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर इथं तुम्हाला PFMS टाकायचं आहे. तर इथं आपण PFMS टाकल्यानंतर इथं तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं PFMS दाखवेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये पिवळे केशरी सर्व रेशन कार्ड धारकांना हे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. तर इथून तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये इथून बघू शकता. तर इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम मोबाईलची जी काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड आहे की नाही ती चेक करून घ्यायचं आहे, कारण की आपण मोबाईलवरून ती चेक करत आहोत त्यामुळे आपल्याला असं दिसत आहे. त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल DBT स्टेटस ट्रॅकर. या ऑप्शन तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. तर इथं तुम्हाला युअर पेमेंटचं एक ऑप्शन दिसेल. इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे रीड मोर. तर या ऑप्शनवरती तुम्हाला पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल. तर आता इथून तुम्ही चेक करायचं आहे. तर आता व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे तरच तुम्हाला इथून चेक करता येणार आहे. तर इथून आपण चेक करून घेऊया. सर्वात पहिले तर तुम्हाला बँकेचं नाव आलेलं आहे, बँक दाखवलेली आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं CEN टाकलं तर इथं तुम्हाला खाली जे इथं CENच्या रिलेटेड जेवढ्या की बँक आहे ते जेवढ्यांची नावे तुम्हाला इथे दिसेल. इथं जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथून आपण कोड करून घेऊया. त्यानंतर इथं पोस्ट करूया. जसं मी पोस्ट करेल तर इथं थोडा वेट करा. तर इथं आलेली आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. तुमचं जे काही बँकेचं खातं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. सेंट्रल बँक असेल, एअरटेल पेमेंट बँक असेल, तुमची कोणती बँक असू द्या ती बँकेत तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर बँक टाकल्यानंतर इथं तुम्हाला जर आपण जे इथं आपण आता स्टेट बँक करून घेऊया. इथं STA केलं आपण. स्टेट बँक ऑफ केलं आपण. तर इथं थोडं वेट करा. तर इथं बँकेचे जे काही नाव आहे इथं येऊन जातील. आलेलं आहे आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया. पहिल्यावरती सिलेक्ट करा. तुमची सेंट्रल बँक असेल, युनियन बँक असेल, तुमची कोणती बँक राहिलेली असेल ती बँक तुम्हाला इथे टाकायची आहे. आता अकाउंट नंबर दोनदा तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. इंटर युअर अकाउंट नंबर, त्यानंतर इंटर कन्फर्म अकाउंट नंबर. म्हणजे तुम्हाला दोनदा अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. वरती आपण आपल्या बँकेचं नाव टाकलेलं आहे. पुन्हा खाली दोनदा आपण इथं अकाउंट नंबर टाकलेला आहे. इथे येईल कॅप्चा. तर इथं कॅप्चा जर ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून कॅप्चा रिफ्रेश करायचा आहे. तर इथं आपण कॅप्चा जिथं टाकून घेणार आहे कॅपिटल स्मॉल. तर इथं व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचं आहे. अक्षर जर ओळखू येत नसेल तर इथं कॅप्चा रिफ्रेशचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथं तुम्ही त्यावरती जसे क्लिक कराल तर इथं कॅप्चाचे इथं दुसरं आहे आपल्याला आलेलं आहे. तर इथं आपण आता कॅप्चा आपल्याला ओळखू येत आहे. तर इथं आपण कॅप्चाचे इथं एंटर करून घेऊया. कॅप्चा जर घेत नसेल तर तुम्हाला कॅप्चा पुन्हा रिफ्रेश करायचा आहे. तर इथं आपण जे इथं कॅप्चा घेते की नाही चेक करून घेऊ. त्यानंतर इथं अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी अकाउंट नंबर टाकून घेत आहे. दोन्ही इकडे तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे. मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यानंतर इथं सेंड OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं OTPच्या इथं सेंड झालेला आहे. तर OTP साठी थोडा वेट करा. तर OTP आपल्याला आल्यानंतर इथून OTP कॉपी आणि पेस्ट करायचं आहे. तर इथं रिसेंट OTPचं सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे. इथून आपण कॉपी करून घेत आहे. OTP कॉपी केलेला आहे. इथं आपण डायरेक्टली OTP टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला OTP आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट OTP सुद्धा करू शकता. त्यानंतर व्हेरीफाय
OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं थोडं टायमिंग लागेल. त्यानंतर ज्या कोणाला याची जर पैसे जर जमा झालेले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वप्रथम इथं झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं आता आपण यामध्ये आलेलो आहोत. तर इथं तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, कोणत्या नावाचं आहे. तिथं प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, जी की रेशन कार्ड धारकांसाठी आहे. तर इथे एक वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल डाउनलोड, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर याची जी काही प्रिंट आहे ती तुम्हाला इथे शो करेल. तर इथं आपण क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला दाखवेल तर तुमची रिसिप्ट दाखवल्याप्रमाणे इथं तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे, सक्सेसफुल कोणत्या तारखेला जमा झालेले आहे व समोरचे जे काही पैसे आहेत ते कशा प्रकारे मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही. तर अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्डचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.